तर नमस्कार, मी सुशील बेकरे आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात। आज आहे 3 ऑगस्ट आणि आम्ही चाललो आहे गावाला। तर गावाला जाता जाता आता गणपतीच्या अगोदर आपण मुंबई गोवा महामार्गाचे अपडेट्स घेऊया। तर मग चला कोकणाच्या प्रवासाला। सकाळचे बरोबर 4:41 झालेली आहेत आणि आता आपण चिपळूणच्या प्रवासासाठी निघालोय। आज जरा लवकरच जायचं आहे आणि आजच आम्हाला रिटर्न यायचं आहे, अंधार पडायच्या आत। तर नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो। बरोबर आता 4:45 झालेली आहेत आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे। तर गणपतीच्या अगोदर आता गावाला जाण्याचा हा चान्स मिळतोय, तर म्हटलं आपल्या कोकणवासियांसाठी आपण मुंबई गोवा महामार्गाचे अपडेट्स देऊया। तर मग ह्या प्रवासात तुम्ही आमच्या सोबत राहा, कुठेही जाऊ नका। तर आपण म्हणूया गणपती बाप्पा मोरया। आता मी एका कामासाठी गावाला चाललोय आणि आजच आम्हाला परत यायचं आहे। तर माझ्या बरोबर आहेत आमच्या होम मिनिस्ट्री राशी, कारण असा वेळ मिळत नाही जायला। तर आज रविवार आहे, तर सकाळी जाऊ आणि संध्याकाळपर्यंत परत येऊ, कारण रात्र झाली ना की मुंबईमध्ये शिरताना फार हालत होते। तर मित्रांनो बरोबर 4:51 झालेली आहेत आणि आपण आता ऐरोली टोल नाका क्रॉस केलेला आहे। तर आता आपण ऐरोली टोल नाक्याला 0 ट्रिप मीटर करूया, म्हणजे पुढची सगळी जी रिडिंग्स आहेत ती ऐरोली टोल नाक्याच्या प्रमाणे येतील। तर बरोबर 5:25 झाली आहेत। तुम्ही पाहू शकता आपण कळंबोली सिग्नलला पोहोचलेलो आहोत आणि किलोमीटर झाले आहेत 27.2। तर मित्रांनो बरोबर 5:44 झाली आहेत। पळसपे फाट्यावरती माझा गॅस भरून झालेला आहे, तर म्हटलं इथे थोडंसं पेट्रोल भरलं तर गॅस पण भरूनच घेऊया। तर चला आता आपण आपल्या प्रवासाला लागूया। चला 5:46 झाली आहेत आणि आता आपण या पळसपे फाट्याच्या टर्नवरती पोचलेलो आहोत। मागच्या वेळेला म्हणजे मेमध्ये जाताना मी व्यवस्थित अपडेट दिला होता आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता। सगळे डायव्हर्जन्स वगैरे मोजले होते आणि प्रत्येक डायव्हर्जन किती मिनिटाचा आहे किंवा किती किलोमीटरचा आहे हे पण व्यवस्थित सांगितलं होतं। तुम्हाला जर अंदाज घ्यायचा असेल तो व्हिडिओ कसा होता, तर तुम्ही वर आलेल्या आय लिंकवर जाऊ शकता आणि तो व्हिडिओ पाहू शकता। तर आता बरोबर 5:46 झालेली आहेत आणि इथून आता आपल्या ॲक्च्युअल मुंबई गोवा महामार्गाला सुरुवात होते। बरोबर 35 किलोमीटर झालेले आहेत। तर मग चला पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो बरोबर 5:56 झालेली आहेत आणि आता आपण कर्नाळ्यामध्ये एंट्री घेतलेली आहे। किलोमीटर झालेले आहेत, म्हणजे बरोबर 45 समजून जा। पाऊस अजिबात नाही आहे। पळसपे फाट्यापासून कर्नाळ्यापर्यंत एकदम तुळतुळीत रस्ता आहे, कुठेही ब्रेक न मारता आलेलो आहे। ते ब्रिजवर पूर्ण स्ट्रीट लाईट लावलेले आहेत। बरोबर 6 वाजलेले आहेत आणि आता आपण आपटा म्हणजे खारपाड्याला पोहोचू। बरोबर 6:02 झालेली आहेत। एक्झॅक्टली 50 किलोमीटर झालेले आहेत आणि आता आपण ह्या खारपाड्याच्या अबंडन टोल नाक्यावर पोहोचलेलो आहोत। डाव्या बाजूला बघा केवढा मोठा जॉब चालू आहे। बापरे, आसाम बॉम्बे कॅरियर्स।
मित्रांनो, बरोबर सकाळचे 6:22 झालेली आहेत. आता आपण तुम्ही पाहू शकता वडखळ ब्रिजला लागलेलो आहोत आणि किलोमीटर झाले आहेत बरोबर 69. हे बघा कंटेनर कसे चालले आहेत बघा, ना उजवीकडून ना डावीकडून कुठूनच ओव्हरटेक करायला मिळत नाही आहे. बघा सगळा रोड अख्खा रिकामा आहे, पण त्या कंटेनरमुळे सगळं अडकून पडले. हे बघा इथे काय करून ठेवलं आहे सगळं मध्ये. पटकन जे फास्ट येतात त्यांना प्रॉब्लेम होणार इकडे. चला, वडखळ ब्रिज आपण आता उतरलेलो आहोत. आत्तापर्यंत तरी एकदम व्यवस्थित रोड आहे. ते आपल्याला जास्त काय एक्सपेक्टेशन नाही आहेत, पण निदान खड्डे विरहित रोड असावा. बाकी या कॉन्क्रीट रोडची क्वालिटी तो वेगळाच विषय आहे बोलण्यासारखा. नॅशनल हायवेच्या लेवलची क्वालिटी नाही आहे या कॉन्क्रीट रोडला. वडखळचा ब्रिज उतरल्यानंतर हा पॅच डांबरी का ठेवला ते कळत नाही आहे. आता इथून हा फ्लायओव्हर सुरू होईल, इथून पुढे कॉन्क्रीट रोड चालू होईल. हा बघा बरोबर 74 किलोमीटर नंतर वडखळचा ब्रिज उतरल्यानंतर आता आपण मला वाटतं गडबमध्ये एंटर करतोय. तर इथे हा पहिला डायव्हर्जन लागलेला आहे. इथे हे फ्लायओव्हरचं काम चालू आहे. चला, निदान हा जो सर्व्हिस रोड आहे डाव्या बाजूचा हा कॉन्क्रीट आहे. 73 किलोमीटर ते 74 किलोमीटर हा जवळजवळ 1 किलोमीटरचा डायव्हर्जन आहे गडब गावातलं. आणि हे डायव्हर्जन संपलं की लगेच या कॉन्क्रीट रोडला सुरुवात होते. सकाळची 6:29 झालेली आहेत. आपण आता गडबगाव क्रॉस केलेलं आहे. बरोबर 6:38 झाली आहेत. आणि पूर्वेला पहा आता मस्त लाली पसरायला सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी उजवीकडे सगळं डोंगरावर ढग जमा झालेले आहेत. असं म्हटलं तर हे तर नेहमीचं दृश्य असतं कोकणात जाताना पावसामध्ये. पण रिप थोडा पाऊस पडतोय. विंडशील्डवर तुम्ही बघू शकता. त्यामुळे उतरू नाही शकत. ...85 किलोमीटर झालेले आहेत. आणि इथून आता पहिल्यांदा सिंगल रोडला सुरुवात झालेली आहे. हा मधला पॅच डबल व्हायचा बाकी आहे. काम चालू दिसतं इथे. उजव्या साईडला JCB वगैरे आहेत. रस्ता वाईडनिंगचं काम चालू आहे अजून इथे. आता तुम्ही पाहू शकता पुन्हा कॉन्क्रीट रोडला सुरुवात झाली आहे. म्हणजे हा जो पॅच होता तो बरोबर 500 ते 600 मीटरचा होता. म्हणजे अर्धा किलोमीटरचा पॅच होता. हा जरा समोर सीन चांगला दिसतोय म्हणून मी हे थोडं फुटेज कॅप्चर करतोय. 6:43 झालेली आहेत.
उजवीकडे जिओचा पेट्रोल पंप गेला. 6:45 झालेली आहेत आणि बरोबर 90 किलोमीटर झालेले आहेत. आणि हा आता आपल्याला तिसरा डायव्हर्जन लागलेला आहे. इथं डाव्या बाजूनी सर्व्हिस रोडवरून ट्रॅफिक वळवलेलं आहे आणि वर फ्लायओव्हरचं काम चालू आहे. मला वाटतं हा आता नागोठण्याचा परिसर आहे. आता हा खरा पॅच आहे म्हणून मी मुद्दा पण ठेवला आहे आणि तो पण रिअल टाईममध्ये ठेवलेला आहे पूर्ण, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती वेळाचा पॅच आहे. आणि नंतर संपल्यानंतर मी सांगीनच की हा पॅच किती किलोमीटरचा होता. बरोबर 90 किलोमीटरला आपण हा पॅच सुरू केला. आता आपण सकाळी लवकर निघालो त्यामुळे गाड्या कमी आहेत. जर दुपारची वेळ असती ना तर इथे गाड्यांची रांग लागली असती. प्रत्येकाला आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याची घाई लागलेली असते. त्यामुळे इथून गाडी घुसव तिथून गाडी घुसव आणि अशा बेशिस्त वर्तनामुळे सगळा केओस होऊन जातो आणि गाड्यांची रांगच रांग लागते. काही बसवाले किंवा कारवाले इतक्या जवळ गाडी आणतात मागून आणि 17 वेळा हॉर्न देत बसतात. तर त्यांना म्हणावं तर तुम्ही दोन बापाचे जा पुढे. आता या नवीन प्रकारच्या ज्या काही हेडलाईट आल्यात ना त्याच्यामुळे डोळ्यांना फार त्रास होतो. मागून झगमग झगमग ते लाईट मारतच असतात. काय घाई असते बाबा माहीत नाही. आता कसं आहे आपण लवकर निघालो आहे सकाळी, ट्रॅफिक नाही आहे त्यामुळे आपण पटकन निघून जाऊ. आता हेच जर दुपारची वेळ असती आणि इथे भरपूर गाड्या असत्या तर या खड्ड्यांमुळे अजून ट्रॅफिक जाम झालं असतं. तर सकाळी निघण्याचा हा फायदा आहे. आता जाताना आपल्याला साधारण मला वाटतं 5-5.25 तास लागतात, म्हणजे नेट टाईम ड्रायव्हिंग टाईम. येताना तोच टाईम वाढतो. हॉटेल रुची प्युअर व्हेज असा बोर्ड लागलेला डाव्या बाजूला. आणि आता इथून बरोबर कॉन्क्रीट रोडला सुरुवात झालेली आहे. हा पण पॅच बरोबर 1 किलोमीटरचा होता. आता बरोबर 91.2 किलोमीटर झालेले आहेत. 91.5 किलोमीटर झालेत. आणि आता हा पुन्हा डांबराचा पॅच लागलेला आहे सिंगल रोडचा. आणि इथून पुढून आता जरासं डायव्हर्जन आहे. डाव्या बाजूने सर्व्हिस रोडवरनं काढलेल्या आहेत गाड्या. इकडचं काम चालू आहे. क्रेन उभी असलेली दिसते. हा बघा इथे तर खडीच आहेत. सगळी खडीवालाच खडीत टाकलेली आहे. आता हा रोड गणपतीपर्यंत करतील का नाही करतील माहीत नाही. आज तारीख आहे 3 आणि कधी गणपती आहेत ते 27ला ना. शक्यता कमीच दिसते. थोडीशी थुकपट्टी करतील. बघूया. याच्यानंतर पण मध्ये एकदा यावं लागेल तेव्हा पण मी पाहिजे तर अपडेट देईन.
बराच मोठा आहे हा डायव्हर्जन. हा पूर्ण पेवर ब्लॉक आहे. उजवीकडून सर्व्हिस रोडवरून ट्रॅफिक वळवलेला आहे. बरोबर 93 किलोमीटर झालेले आहेत. म्हणजे हा डायव्हर्जन होता 1.5 किलोमीटरचा. आता पुढून कॉन्क्रीट रोडच आहे. हॉटेल प्रियांका चिकणी या गावी पोचलेलो आपण. बरोबर 6:55 झालेली आहेत आणि 95 किलोमीटर झाले आहेत. आणि डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता आपण आता वाकण फाट्याला पोचलेलो आहोत. तर मित्रांनो, सकाळचे बरोबर 7 वाजलेले आहेत आणि आता एक्झॅक्टली 100 किलोमीटर झालेले आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता सुकेळी खिंडीच्या अगोदरचं जे जोशी वडेवाले होतं ते आपण क्रॉस केलेलं आहे. माणूस आहे कसा वळवला बघितला. आणि काय गरज नसताना गाडी वळवली फालतूमध्ये. मूर्ख कुठला. बरीच घाई असते लोकांना. का घाई असते ते कळत नाही. नाही 5 मिनिटाचा फरक पडतो. टोल नाक्याची तयारी झालेली आहे. टोल प्लाझा प्रारंभ. टोल गेट 1 किलोमीटर. मला वाटतं हा पहिला टोल गेट आहे. सुकेळी खिंड उतरल्यानंतर झालंय का बघूया टोल गेट. कारण इथे उतरल्यानंतर रस्ता फार वाईट होतो सुकेळी खिंड उतरल्यावर. हो, इथे पूर्ण टोल प्लाझा उभारलेला आहे. फी शुल्क काही लिहिलेलं नाही आहे सध्या तरी. पहिले रोड व्यवस्थित करा रे. हे कसली वाट बघतात आहे माहीत नाही. थोड्या सकाळी 7 वाजता बरोबर 104.4 किलोमीटर झालेले आहेत. मला वाटतं हा आता 4था डायव्हर्जन दिसतोय. डायव्हर्जन म्हणजे इथे रोडचं काम झालेलं नाही आहे.
हा सिंगल रोडच आहे. हॉटेल गोमांतक आहे इथे, वाईडनिंग झालेलं आहे. खामगाव आलेला आहे. चला, इथून फ्लायओव्हर सुरू होतोय. फ्लायओव्हरवरनं लगेच चकाचक रोड आहे. म्हणजे 104.8 किलोमीटर झाले. म्हणजे हा पण जो पॅच होता हा जवळजवळ 400 मीटरचा पॅच होता आणि आता लगेच फ्लायओव्हरला सुरुवात झाली आहे. खामगावमधला हा फ्लायओव्हर सुरू झालेला आहे. मला वाटतं मी मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा खामगावातल्या सर्व्हिस रोडवरून गेलो होतो. तर ही एक नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे की खामगावचा फ्लायओव्हर सुरू झालेला आहे. डाव्या बाजूला कविटके गॅस स्टेशन गेलेलं आहे. बरोबर 106 किलोमीटर झालेले आहेत. 109 किलोमीटर नंतर इथे डाव्या बाजूला दिसतं आहे भिवंडी दरबार. तर ही डाव्या बाजूची लेन कॉन्क्रीटची चालू आहे, बनवतात आहे. म्हणजे कॉन्क्रीटचा लेअर टाकलेला आहे. आणि आपण आता म्हणजे आपलं ट्रॅफिक पूर्ण उजव्या बाजूच्या लेनमधून दोन्ही ट्रॅफिक चालू आहे. आता काही वेळातच आपण कोलाडला पोहोचू. म्हणजे कोलाडच्या अगोदरचा हा पॅच पूर्ण मुंबईतल्या लेनमधून दोन्ही ट्रॅफिक चालू आहेत. उजवीकडचं PQC झालेलं आहे. हे बघा, इथे आता आलं आहे डायव्हर्जन. आपण डाव्या बाजूला जायचं आहे. आणि ही पण कॉन्क्रीटचीच लेन आहे. बरोबर 110 किलोमीटर झालेले आहेत. आणि आता आपण ह्या कोलाडच्या कोकण रेल्वेच्या ब्रिज खाली पोचलो आहे. आणि सकाळचे 7:11 झालेली आहेत. कोलाडमध्ये आता ह्या ब्रिज नंतर इथे परिस्थिती जैसे थे. इथे थोडे खड्डे आहेत. चला, त्यातल्या त्यात अगदी खराब नव्हता रोड. चला, ठीक होता. आपण कोकणी लोक कसे समाधानी आहोत, जे काही थोडं मिळेल त्यावर. जितकी बोंबाबोंब चालते तितका रोड खराब नाही आहे. बहुतेक मुंबईच्या लेनमध्ये खराब रोड असू शकतो. चला, कोलाडमध्ये आपण एंट्री घेतलेली आहे. आणि आता हे पूर्ण ट्रॅफिक आता इथून सर्व्हिस रोडवरूनच आहे. डांबराचा लेअर टाकलेला दिसतोय. म्हणजे आता नवीन नाही टाकलाय, जो जुना आहे तोच आहे. आणि बरं आहे जरा.
कोलारच्या फ्लायओव्हरचं काम चालू आहे. तर मित्रांनो, हा होता आपला भांडूप ते कोलाड पर्यंतचा प्रवास. आता पुढचा प्रवास कोलाड ते चिपळूण आपण पाहूया पुढच्या भागात. मुंबई गोवा हायवेच्या लेटेस्ट अपडेटचा मागचा व्हिडिओ केला होता आपण मे महिन्यात, आणि तेव्हा आपण 12 डायव्हर्जन्स मोजले होते. त्या मानाने आता ऑगस्ट महिन्यात फक्त 5 ते 6 डायव्हर्जन आहेत. कोकणातल्या पावसात भले भले हे चांगले रस्ते वाहून जातात. तर हे टेम्पररी बनवलेले डायव्हर्जन टिकणार आहेत का? तर मित्रांनो, हा लेटेस्ट अपडेटचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा. मस्त राहा, स्वस्त राहा आणि पाहत राहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.